तर भांडे बघूनच माझा जीव दंग झाला. एकतर हातपाय पण कळायला लागले, माझ्या अशक्तपणा आलंय. कालपासून म्हणते दवाखान्यात जायचं, तर हे बाबाचं ठिकाणा नाही. तर एवढे मोठे भांडे पडल्यात किती, आता कवा घासावं म्हणून टेन्शन पडलंय मला. तर बघा आता घासल्याशिवाय तर भाग नाही, पण घासावंच लागणार आहे. घासून घेते, मग थोडा आराम करते. आज दवाखान्यामध्ये पण जाऊन यायचं आहे. त्यांनी आणि मी दोघं जाणार आहे. सुट्टी पण घेतली मी कामावरची. कालच जायचं होतं मला, पण काल हे दिवसभर नव्हते, बाहेर गेलेले होते. कुठे गेले ते काय माहिती. तर आज नक्की जावंच लागणार आहे मला. एकदम अशक्तपणा आलं आहे, मला गळाट आल्यासारखं झालं आहे. तर आता बघते मी, माझं काम झाल्यावर मी त्यांची वाट बघते. ते कुठं बाहेर गेल्यात, आले तर आम्ही दोघं पण जाणार आहे दवाखान्यामध्ये. तर थोडेच भांडे घासते, थोडे राहिल्यात माझे भांडे, मी पुन्हा घासणार आहे. गळाट आलंय मला, म्हणजे लयच गळाट आलंय. तर त्यांची वाट बघते, ते कुठं गेलंय बाहेर काय माहिती. आल्यावर दवाखान्यात जाऊन यायचं आहे. ते येतच नाहीत, काय केव्हा येते काय माहिती. तर वरच्या रूममध्ये बसली मी. तर मला बसू पण वाटत नाही. आता ते येईपर्यंत थोडा आराम करते. ते आल्यानंतर बघू आता केव्हा जाऊ म्हणतात काय माहिती. जी झोप झाली आणि ते आत्ता आलं वाटतं, आवाज ऐकून मी जागी झाली. आलं ह्यांच्यासोबत एक मित्राचा मुलगा पण ते येऊन बसत असतं, मग त्याला पण करमत नाही. तर मी त्याला विचारलं अंगठी कितीची केली, ती म्हणतं 5,000ची केली. चोरं नेऊ देत, नेतेत म्हटलं तर नेऊ दे म्हणतं. तर काय काय मजाच आहे त्याची बोलायची. दाखवते मला अंगठी, बघा हात दाखवते मला. तर त्याला पण करमत नाही, ती काका काका म्हणजे ह्यांच्यासोबतच येत आहे. थोडं टाईमपास बसतंय, परत जात आहे. वाजता दवाखाना उघडते, तोपर्यंत ते बाबा झोपले. आता कधी उठतात काय माहिती. तर मी खाली जाणार आहे आता. वरून मी बघते तर चैताली खाली बाय करते मला. तर मी पण त्याच्यापाशी खाली जाऊन थोडं टाईम बसणार आहे. तर आता मी खाली चालले आणि मी पण थोडं बसणार आहे त्यांच्यासोबत. तोपर्यंत ते उठतील, मग उठल्यानंतर आम्ही दवाखान्यात जाणार आहे दोघं. खाली चालली मी आता, खाली उतरायला लागले. तर ती गाडीवर काय आहे बघते, ते चैताली आणि तिची मैत्रीण हसायला पण लागले, ते काय बघून. तर आता वरी जाते आणि त्यांना उठवते मी. ते काय लवकर उठणार नाही, जायचं आहे दवाखान्यामध्ये. तर वरी चालले आता मी, बघू ते उठतात का कसं. उठले तर चल उठ म्हणते, तर ते उठायला तयार नाही. अजून पण उठू वाटत नाही त्यांना, म्हणजे दवाखाना आता उघडतंय थोड्याच वेळात, तर उठत नाही. ते काय करावं, टेन्शन आलं मला तर. आता खरंच काय करावं कळत नाही मला. एकली पण मी जाऊ शकत नाही, मग जवळ आहे पण मला एकलीला जाऊ वाटत नाही. तर उठ म्हणते, तर मी उठायची काय तयारी, उठणं म्हणते, तर इथे उठतच नाही. काय करावं कळत नाही मला खरंच. किती समजावून सांगावते. तर आता जाऊ तेव्हा जाऊ म्हणण्यात मला एकदम वेळ लावलं, टाईम झालं, उशीर झाला. सकाळी उन्हातच जाऊ म्हणाल तर, पण मी संध्याकाळी जाऊ म्हणले तर ते काय उठत नाही. तर आता मी पण आराम करणार आहे. तर आता केव्हा उठल तेव्हा उठल, ते उठवलं तर पण उठत नाही. काय करू मी, तर माझं पण डोकं दुखायला लागलं आहे. तर मी पण आराम करणार आहे. जेव्हा उठलं तेव्हा जाऊ. मला जास्तीच गळाट आलं म्हणून चालू वाटत नाही, म्हणून उठ म्हणते. तर थोडी पण माझी गोष्ट ऐकत नाही ते, थोडीसुद्धा त्याला किंमत नाही. आणि बायकोची थोडीसुद्धा त्याला म्हणजे कदर वाटत नाही. ते त्याला काहीच बायकोचं म्हणजे विचार येत नाही. मी एवढं बसले आता, चल चल म्हटले आणि आताच उठला आणि आता म्हणजे खालीच्या रूममध्ये गेलं ते आता. तर आता फ्रेश ते होईल आणि बघू आता काय म्हणतं ते. मग आम्ही दोघं दवाखान्यात जाणार आहे दोघं मिळून. तर बघू आता ते आवरून झाल्यावर मग मला चल म्हणतं काय. तर आता त्यानं म्हणते मला बाहेर जायचं. तर मी म्हणते तू बाहेर जा, पहिलं तुला बाहेर जायचं आहे नाही, पहिलं तू जाऊन ये.
असं गडबड नको, पहिलं तुझं काम करून ये, पुन्हा मग मी जाते, मी बसते असंच. पहिलं तुझं झालं का मग माझं, पहिलं तुझं बघू म्हणते, तू बाहेर जाऊन ये, मग नंतर मी बघू म्हणते. मला आता लई टेन्शन आलं, पहिलं तुझंच बघायचं आणि पुन्हा मग मला घेऊन जाशील. तर आता मला टेन्शन लई यायलं आहे, मी असंच गप्प बसते आणि पहिलं तू जाऊन ये असं म्हणून मी म्हणते. बघू आता तू केव्हा येशील तेव्हा नेशील, नाही तर नाही. तर बघू आता तुलाच मी पहिलं तुझंच हो दे आणि मी तर बसते वाट बघित तुझी. आता लवकर येणार नाही ते, तर किती म्हणजे मी किती सहन करायचं, त्यानं एकही माझं गोष्ट ऐकणार नाही. मला वाटलं आवरून त्यानं येईल आणि मला चल म्हणेल त्याचं आवरून झाल्यावर, नाही ते म्हणतो मी बाहेर पहिलंच जाऊन येणार, मग परत तुला घेऊन जाणार म्हणते. ते एकही माझं ऐकत नाही, कसलं माझं नशीब असेल म्हणते. खरंच मी लई म्हणजे लई मला टेन्शन येत आहे आणि काय माझं तकदीर असेल आणि त्याचं कसं आहे. म्हणजे आता मला पण काय काम करावं कळत नाही, बसून आता कंटाळा आला आहे. बघू आता तर कपडे पण पडलेले आहेत, साड्या घडी घालायचे, मग तोपर्यंत साड्या पण घडी घालून घेते. तोपर्यंत आलं बरं ठीक, नाही तर बघू आता मग उद्याच जाईन, नाही तर बघू काय होतं आहे. त्याच्या मनावर असतंय, आपल्या मनावर थोडं असतंय. गेल्यावर वापस केव्हा यायचं ते पता नसते. तोपर्यंत आपलं काम जे आहे ते काम करून घेऊ. काम पण करू वाटत नाही, पण आणि बसू पण वाटत नाही. काम रोज करून का सवय आहे, बसू वाटत नाही, असं पडून राहू वाटत नाही, कंटाळा येतं. बरं नाही म्हणून थोडं आराम करते, नाही तर मग बसून राहत नाही. काय ना काय काम करावं वाटतं घरी असल्यावर. पण येईल तेव्हा येईल, साडी घडी घालून ठेवते तोपर्यंत. काल बाहेर गेलो होतो म्हणून साडी पण बदलली होती, ती पडलेली तसंच, घडी पण घातली नव्हती, घडी घालून ठेवते मोटरसायकलमध्ये. येईल तेव्हा येईल ते, तेव्हा आत्ता येईल तेव्हा येईल म्हणून वाट बघते, तर त्याचं काही यायचंच पता नाही. ते येतच नाही टायमावर, हेच मला राग येते. त्याने वेळा वक्तावर पण पडत नाही, त्याला काय कळतच नाही, आपलंच बघते. आता मी किती वाट बघते, जाऊन यायचं आहे दवाखान्यात, ते तर किती वाट बघते, तर ते यायचं काय पताच नाही त्याचं. तर इतकं टेन्शनमध्ये आणते मला, मुदाम द्यावं म्हणून देते का काय, की टेन्शन बरं नसेल तर पण त्यानं टेन्शन द्यायचं सोडलंच नाही आणि सोडणार पण नाही. तर त्याचंच बघत आहे. तर त्याचं तर बाहेर तर कुठं दिसतंय का बघते मी, तर कुठं पण दिसत नाही बाहेर, कुठं गेलं काय माहिती, दिसत नाही बाहेर. आणि ते बाहेर थांबतं पण नाही गल्लीत, लांब कुठं जात आहे, गल्लीत नसतंयच ते. आणि खोटंच म्हणतं गल्लीत, तर मुलाला विचारू दिसलं का तुला म्हणून विचारू, तर ते म्हणतं दिसलं नाही दिसलं म्हणतं. मला लई म्हणजे लई बोर होत आहे, काय करावं या माणसाबरोबर, काय नाही, कंटाळून जात आहे माणूस. अवघड आहे या माणसाबरोबर, लई काय करावं काय समजत नाही या माणसाला. तर आता बघू आता अजून केव्हा येईल तेव्हा येईल. लई डोकं आता माझं पण डोकं खराब होऊन गेलं. तर आता रियानला पण विचारू, तर रियान, तर ती म्हणते नाही माहिती, त्याला नाही माहिती, ते पण पळायला लागलं. ह्याला सकाळी शाळेत गाडीवर घेऊन गेलं तर कसं नेलं ते विचारू, म्हणजे व्यवस्थित नेलं का कसं नेलं. ते म्हणते व्यवस्थित नेलं, पण फास्ट चालवत होतं म्हणते, नेऊन सोडलं त्याला शाळेत व्यवस्थित. तर ते म्हणते लई फास्टच पळवत होतं, हसते पण. तर आता रियान पण मध्ये येतं आहे आणि स्टाईल बघा कसं करतं आहे. तर म्हणजे खरंच लई त्रास देते माणूस, खरंच दिवसभरामध्ये किती त्रास देते. हे व्हिडिओ जर मी बनवायचं चालू केलं तर मला पण टाईम भेटणार नाही, तुम्हालासुद्धा बघायला टाईम भेटणार नाही. रिअलमध्ये म्हणजे मला किती त्रास देते ते तुम्हाला मी दाखवायला बसले तर तुम्हाला पण टाईम भेटणार नाही बघायला आणि मला पण टाईम भेटणार नाही. इतकं त्रास देते मला, लई म्हणजे लई त्रास देते गो. असं लाईव्हमध्ये तुम्हाला जर दाखवलं त्यानं किती टेन्शन देत आहे, तर मग लईच मला